लग्नाची बेडी या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागामध्ये जगदीश सिंधूला कॉल करतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही मला जी अंगठी दिलीत ना, त्या अंगठीचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला द्याल का? यावरती सिंधू म्हणते, अहो मी तर तुम्हाला अंगठी विकली ना, फोटो कसा येणार माझ्याकडे? यावरती जगदीश म्हणतो, अहो तसं नाही, ती अंगठी ना तुमच्याच घरात आहे, म्हणजे मधुराणी यांनी ती अंगठी आमच्याकडून विकत घेतली. त्यांचा माझ्याकडे नंबर नाही आहे ना, म्हणून मी तुम्हाला कॉल केला. आता मधूने अंगठी विकत घेतले हे सिंधूला जगदीशने सांगितल्यावरती सिंधूला खूप राग येतो. तोपर्यंत इकडे आता मधूला राघवने नेकलेस गिफ्ट दिल्यामुळे मधू खूप खुश असते आणि राघवला थँक्यू म्हणते. राघव म्हणतो, नेहमी अशीच हसत राहा. याच्यावरती मधू म्हणते, ते सर्वस्वी तुझ्या हातात आहे बरं. तितक्यात तिथे सिंधू येते. सिंधू आल्यावरती सिंधू म्हणते, मी जी अंगठी विकली होती ती अंगठी तुम्हाला घेण्याची का गरज वाटली? याच्यावरती मधू म्हणते, 1 मिनिट, अगं राघवने इतक्या प्रेमाने दिलेली गोष्ट तू विकलीसच कशी? सिंधू म्हणते, हा माझा पर्सनल मॅटर आहे, ती अंगठीसुद्धा माझी पर्सनल आहे, त्यामुळे ती अंगठी मी विकेन नाहीतर काही करेन, पण ती अंगठी घेऊन तुम्ही तुमची वृत्ती दाखवलीत. मधू म्हणते, काय बोलतेस तू? सिंधू म्हणते, तुमच्या मुलाची ट्रीटमेंट करण्यासाठी मी इथे आले, याचा अर्थ असा नाही आहे की मी सगळं विसरलेली आहे. तुम्ही जे काही भूतकाळात केलेलं आहे ना, सगळं माझ्या लक्षात आहे बरं. म्हणजे तुम्ही कसं माझ्याकडून माझा नवरा, माझा मुलगा, माझं सर्वस्व हिरावून घेतलं, आज तुमच्यामुळे माझी ही अवस्था आहे. मी ते कधीही विसरणार नाही आहे. आणि त्याच्यातच तुम्ही आज माझी प्रेमाची अंगठी जी घेतलीत ना, त्यामुळे मला तुमची वृत्ती कळलेली आहे. असं म्हणत मधूला आता इकडे सिंधूने सगळा भूतकाळ काढत सडेतोड सुनावलेलं असतं. याच्यावरती मधू म्हणते, 1 मिनिट, फाईन, तुझी अंगठी आहे ना, तुला परत हवी आहे का? मी तुला ती अंगठी परत देते. यावरती राघव म्हणतो, खबरदार, ती अंगठी तुझी आहे मधू, आणि त्या अंगठीवरती आता फक्त तुझा अधिकार आहे. ती अंगठी तुझ्याचकडे राहणार. असं म्हणत राघवने खूप मोठी अनाउन्समेंट केल्यावरती सिंधूसुद्धा आता याच्यावरती काहीच बोलत नाही. मधूला मात्र खूप आनंद होतो. ती सिंधूकडे जिंकलेल्या आविर्भावात पाहत बसते. सिंधू बिचारी तिकडून निघून जाते. नंतर इकडे सिंधू आणि राघव दोघांनाही रात्रीच्या वेळेला सारखं तेच आठवत असतं आणि दोघांनाही झोपसुद्धा येत नसते. राघव सोफ्यावरती पडल्या पडल्या सिंधूचा विचार करत असतो. सिंधूसोबत घालवलेले चांगले क्षण, सिंधूसोबत केलेल्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तर इकडे सिंधूला सुद्धा राघवसोबतचे क्षण आणि राघवने आत्ता बोललेलं की अंगठी फक्त आणि फक्त मधूकडेच राहील, हे सगळं आठवतं. आणि सिंधू आणि राघव दोघं एकाच वेळेला बेडवरून उठतात आणि दोघंजणं किचनच्या दिशेने येतात. सिंधूचं डोकं खूप दुखत असतं. त्यावेळेला आता मात्र सिंधू किचनमध्ये येऊन चहा ठेवण्याचा विचार करते, पण चहा साखरेचे डबे वरती असतात आणि तिचं डोकं खूप दुखत असतं. तेवढ्यात मागून राघव येतो, हे सगळं पाहतो आणि आता सिंधूसाठी तो स्वतःच्या हाताने ग्रीन टी बनवतो. ग्रीन टी बनवून तो आता सिंधूसाठी एका बाजूला ठेवतो आणि घ्या, ही तुमचं डोकं दुखतंय ना, जराशी ही ग्रीन टी प्यायलं तर तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणत तो आता सिंधूला ग्रीन टी देतो. हे सगळं आता मधू पाहत असते. मधू पाहते की स्वतःच्या हाताने राघवने सिंधूसाठी ग्रीन टी बनवले आणि तिला खूप राग येतो. याच्यावर ती सिंधू म्हणते, मला नको आहे ती ग्रीन टी. राघव म्हणतो, ग्रीन टी पिऊन घ्या, कारण जर का तुम्ही ग्रीन टी नाही प्यायलात ना, तुमचं डोकं अजून दुखेल आणि सगळा राग सावीवरती निघेल. मला नाही वाटत सावीला तुम्ही ओरडावं, म्हणून तुमच्यासाठी ग्रीन टी केले, पिऊन घ्या. असं म्हणत राघव ती ग्रीन टी ओट्यावर ठेवून निघतो. सिंधू म्हणते, तुम्ही कधी शिकलात हे सगळं? तुम्हाला तर आधी काहीच येत नव्हतं. राघव म्हणतो, परिस्थितीने मला खूप काही शिकवलेलं आहे. असं म्हणत सिंधूला टोमणा मारत राघव निघून जातो आणि आपल्या रूममध्ये येतो खरा, पण त्याला सारखं सावी कुणाची मुलगी आहे सिंधू का नाही सांगत, हे घडलेले प्रसंग आठवत असतात. मग तिकडे मधू आता समजूत काढायला येते. मधू म्हणते, राघव मला माहिती आहे तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. या सगळ्यामध्ये तुला जो त्रास होतोय तो मला समजत आहे, पण तू पण एक विचार कर ना, सिंधू तिच्या आयुष्यामध्ये मूव ऑन झालेली आहे आणि आता तुला तुझ्या आयुष्यामध्ये मूव ऑन व्हायचं आहे. कारण तू विनूचा विचार कर. तू जर असा उदास राहिलास ना, तर विनूने कुणाकडे बघायचं? तो काय करेल बरं? या सगळ्याचा विचार कर आणि तू पण आता मूव ऑन हो. सिंधूचा विचार करत बसू नको. राघव म्हणतो, मधू मला तुझं म्हणणं पटतंय. सिंधू तिच्या आयुष्यात मूव ऑन झाले, मला सुद्धा मूव ऑन व्हायलाच पाहिजे. याच्यावरती आता मात्र इकडे लगेचच राणी विचार करते, हा सिंधूला जेलस करण्यासाठी खरं तर हे सगळं नाटक करतोय की खरंच काय आहे? पण देवा, माझ्या आयुष्यातून राघव आणि विनू यांना कधीही लांब पाठवू नकोस, असं म्हणत ती देवाकडे प्रार्थना करत असते. तोपर्यंत इकडे आता सकाळच्या वेळेला राजश्री किचनमध्ये जेवण करायला येते. तेवढ्यात तिथे सावी येते. आजी तू काय करत आहेस?
राजश्रीला तिच्यावरती खरं तर प्रेम येत असतं, पण रागाने राजश्री म्हणते, हे बघ मी तुझी आजी वगैरे काही नाही आहे. याच्यावरती सावी सांगते, असं कसं, तुम्ही विनूची आजी ना, म्हणून मी तुम्हाला आजी म्हटलं. मी तुम्हाला काही मदत करू का? राजश्री म्हणते नको. सावी म्हणते मी करणार हा मदत. राजश्री म्हणते तू तर तुझ्या आईसारखी हट्टी आहेस एकदम. असं म्हणत राजश्री गप्प बसते. त्यावेळेला लगेचच आता सावी म्हणते, आणि ना तुमचे राघव काका आहेत ना, ते पण अगदी तुमच्यासारखेच आहेत. असं म्हणत लगेचच सावी प्रत्युत्तर देते. त्यावरती राजश्री म्हणते, मुलगा आहे ना तो, आईसारखा असणारच ना, तुझं इथे काय, चल बरं निघ. यावरती सावी सांगते, मला पण मोठं होऊन पोलीस ऑफिसरच बनायचं आहे. तुम्ही माझ्यावरती का रागलात? माझं चुकलं का काहीतरी? असं म्हणत ती आता कान पकडते. राजश्रीला स्वतःच्या मनाच्या विरुद्ध हे असं वागायला लागत असतं. त्यामुळे सिंधू म्हणते, मला माहिती आई, तुम्ही अशा स्वभावाने नाही आहेत बरं, तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागायला भाग पडलं जाते. राजश्री म्हणते, हे बघ मला तुझं लेक्चर ऐकायचं नाही. आज तुझ्यामुळे माझा ना तू माझ्याजवळ नाही आहे. या परिस्थितीला जितकं राघव जबाबदार आहे ना, तितकीच तू सुद्धा जबाबदार आहे. आज तुमच्या दोघांच्या हट्टामुळे माझा ना तुम्ही गमावलाय. मी तुला कधी माफ करू शकणार नाही सिंधू. असं म्हणत आता ती सिंधूवरती चिडलेली असते. त्यावेळेला इकडे सिंधू विनूला घेऊन बाहेर येते. ती विनूला सांगत असते, हे बघ विनू बाळा, तुला ना आता लवकरात लवकर स्वतःच्या पायाने हा बॉल मारायचा आहे. त्यावर ती सावी म्हणते, हे बघ विनू, मी पण तुझ्यासोबत आहे. तू मस्तपैकी एक किक मार आणि हा बॉल पुढे घालव. याच्यावरती आता विनू सांगत असतो, नाही माझा पाय न खूप दुखतोय, मी नाही हे करू शकत. आता मात्र सिंधू सांगते, तू हात गच्च पकड बरं, आणि तू असा विचार कर की समोर स्टेडियम आहे, स्टेडियम पूर्ण भरलेलं आहे. भरलेल्या स्टेडियममध्ये तू हे सगळं करतोयस आणि एक मस्तपैकी किक मार, सगळेजण तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील, असा विचार कर. असं म्हणत ती आता इकडे विनूला सपोर्ट करत असते. त्याला डोळे बंद करायला सांगत असते. डोळे बंद करून समोर तुला काय दिसतंय ते बघ आणि छानपैकी किक कर असं सांगते. विनू आता आपलं सगळं बळ एकवटतो आणि आता किक मारण्यासाठी विनू तयार असतो. विनूने आता छानपैकी बॉलवरती किक मारावी म्हणून सिंधू त्याला मोटिवेट करत असते. लपून छपून राणी हे बघत असते. सावी सांगत असते, हे बघ माझी आई सांगते नेहमी खरं होतं. तू एक लक्षात ठेव, आई जे बोलते ना ते इमॅजिन कर, डोळे बंद कर, समोर स्टेडियम आहे असं कर आणि मार किक. आता मात्र विनूने सगळं ऐकलेलं असतं आणि सिंधूच्या म्हणण्याप्रमाणे आता विनू डोळे बंद करतो. त्याला समोर सगळं स्टेडियम आपल्यासाठी टाळ्या वाजवते असं दिसतं आणि विनू एक छानपैकी किक मारतो आणि किक मारून तो बॉल उडवतो सुद्धा. विनूमध्ये झालेली ही प्रगती बघून सिंधू तर खुश होते, पण समोर राघव येऊन उभा राहतो. राघव तो बॉल पकडतो आणि सिंधूमुळे ज्या वेळेला विनू बरा झालाय हे समजतं त्यावेळी सगळ्यांना आनंद होतो. सिंधूला सगळ्यात जास्त आनंद होतो की विनूने अखेर किक मारलेली असते. आता मात्र सगळेजण आनंदात असतात. हे सगळं राघव पाहतो. राघवला आता सिंधूचा चमत्कार दिसलेला असतो आणि तो सिंधूकडे अगदी प्रेमाने पाहतो. सिंधूमुळे आज विनू किक मारू शकला, त्याच्या पायामध्ये बळ आलं हे बघून राघवला खूप आनंद होतो आणि ही सगळी बातमी अनाथ आश्रमामध्ये समजते. अनाथ आश्रमामध्ये ही बातमी समजल्यावरती आता सिंधूसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी उघडी होते. सिंधूला ते लोक आता आपल्या अनाथ आश्रमाच्या डॉक्टर या पदावरती नियुक्त करण्यासाठी बोलवून घेतात आणि सिंधूला खूप मोठी नोकरी मिळते. त्याच वेळेला इकडे आता रुक्मिणी आमदार म्हणून त्याच आश्रमाला भेटायला आली असते आणि म्हणते, तुम्ही अनाथ मुलांसाठी जे काही काम करताय ना ते खूप चांगलं आहे. यावरती संचालक सांगतात, हे बघा आम्ही ना या इथल्या मुलांसाठी एक मोठा डॉक्टर अपॉइंट केला आहे. यावरती रुक्मिणी म्हणते, हे तर तुम्ही खूप उत्तम काम केलं. म्हणजे तुम्ही या लोकांसाठी किंवा या मुलांसाठी इतकं काही करताय यासारखं दुसरं कोणतंच चांगलं काम नाही. पण तुम्हाला डॉक्टर अपॉइंट करण्यासाठी काही मदत हवी असेल तर मी तुम्हाला मदत करू शकते. यावरती संस्थापक म्हणतात, नाही आम्ही डॉक्टर अपॉइंट केला आहे कारण विनूच्या केसमध्ये जी प्रगती आम्ही पाहिली ना त्यामुळे आम्ही सिंधू यांना डॉक्टर म्हणून अपॉइंट केलेलं आहे. डॉक्टर सिंधू सावंत यांनी आमच्या इथले डॉक्टर पदाची धुरा सांभाळावी अशी आम्ही त्याला रिक्वेस्ट केले. रुक्मिणी म्हणते, हिच्यासाठी हिला तुम्ही इथे घेतलं? आमच्याकडे नाईलाज आहे म्हणून आम्ही विनूसाठी हिला अपॉइंट केलंय. पण तुमचं काय, तुमच्याकडे तर नाईलाज नाही आहे ना, तुम्ही हिला अजिबात नोकरीवर ठेवू नका, हिला नोकरीवरून काढून टाका. असं म्हणत रुक्मिणीने आता सिंधू समोरच सिंधूचा अपमान करायला सुरुवात केलेली असते. सिंधू हे सहन करत नाही आणि तिकडून तडक बाहेर पडते. मग राघव सिंधूच्या मागे मागे येतो. सिंधू
सिंधू ऐक ना, काकू जे काही बोलली त्यासाठी मी माफी मागतो, पण तू हे असं करू नकोस, तू हे सोडून जाऊ नकोस. सिंधू म्हणते बघा आतमध्ये काय झालं हा प्रकार पाहिलात ना, आता मी इथे थांबणार नाही. आता मात्र राघव सिंधूला जाऊ नको म्हणून रिक्वेस्ट करत असते, पण सिंधू काही ऐकायला तयार नसते. आता सिंधूसाठी हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी असते, तिला जॉब तर मिळालेला असतो, पण आता राघव सिंधूला थांबवण्यामध्ये यशस्वी होईल का हे पाहणं रंजक ठरणार आहे.